मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपर्णामध्ये। तर जसं या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आमच्या मराठी मंडळचा प्रोग्राम आहे मकर संक्रांती स्पेशल, आणि यावर्षी मकर संक्रांत भरपूर दिवसासाठी आहे, त्यामुळे थोडा लेट प्रोग्राम होतो आहे हा, पण ठीक आहे। आणि इंडियावरून आल्यानंतर फटाफट आम्ही हे सगळं काही अरेंज केलेलं आहे, म्हणजे डान्सची प्रॅक्टिस, इराणियाची सुद्धा डान्सची प्रॅक्टिस, सो हे सगळं मॅनेज केलं, ते तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहात। तर चला, आता मी रेडी सुद्धा झालेली आहे, म्हटलं जाण्यापूर्वी तुम्हाला माझा लुक दाखवावा। सो मी अशी सिंपलशी साडी वेअर केलेली आहे आणि माझी इराला जसं मी तुम्हाला सांगितलं की फॅशन शो आहे, तर तिला तिथे गेल्यानंतर रेडी करणार, कारण तिथे नाश्ता वगैरे असतो आणि मुलांना ज्या गेटअपमध्ये मला ठेवायचं आहे, तर मला भीती वाटते की ते नाश्ता करताना त्यांचे कपडे खराब नको व्हायला, म्हणून म्हटलं तुम्ही नॉर्मली असंच चला, छान नाश्ता करा तिथे गेल्यानंतर, आणि मग मी तिथे गेल्यानंतर मुलांना सुद्धा मला रेडी करायचं आहे। सो असा दिवसभराचा खूप मोठासा टास्क आहे, कारण तिघांचा फॅशन शो, माझा डान्स, त्यात मला व्हिडिओ बनवायला आवडतं आणि तो मी बनवणारच, आणि त्यातल्या त्यात मला रील्स पण शूट करायचे, अशा खूप म्हणजे माइंडमध्ये गोष्टी आहेत। पण चला, ते राहिलंच बोलता बोलता की मी ही सिंपलशी साडी आता येताना इंडियावरनं घेऊन आली आहे, आणि असा छान असा सिंपलसा मेकअप केलेला आहे। आणि कसं आहे ना, इथे बऱ्याचदा आमचे प्रोग्राम होत असतात तेव्हा साडी वेअर करायला मिळते, पण म्हटलं या साडीचा योग आज आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि जेव्हाही आपला कुठला सण असतो तेव्हा अशी काठाची साडी छान वाटते। सो हा सिंपलशी आणि अशी अगदी लाईट वेट साडी आहे, जो घातल्यानंतर फार छान वाटते। तर चला, आता आम्हाला लेट झालेला, ऍक्च्युली 8:15 झालेले आहे, तर चला आम्ही निघतो आता, लेट्स गो। जस्ट आम्ही आता पोहोचलोय आणि हे आहे बीच कॅम्प, जिथे आपला प्रोग्राम आहे। इकडे सारंग तुम्हाला बघा तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे सुरुवातीलाच नाश्ता असतो, सो नाश्त्यामध्ये होता इथे उपमा, त्यानंतर मेदूवडा आणि सांबार सुद्धा। तर आता आमचा नाश्ता झाल्यानंतर खूप घाईघाईमध्ये मी इरा आणि नियाची तयारी केली। इकडे आहे इरा, जी बनली आहे सरोजिनी नायडू। इरा, लुक ॲट मी। आणि फक्त तिची टिकली तेवढी राहिलेली आहे, कारण माझा मेकअप बॉक्सच घरी राहिला, त्यामुळे मग इराला टिकली लावायची राहिलेली आहे। आणि इकडे निया, जी बनलेली आहे, काय बनली आहे तू? भिकाजी कामा, तिला नाही ते नावच लक्षात राहत नाही। तर आता इराणी या दोघी, तू काय आहे? ओके, पण साडी सुटेल इतकं नको हलवू त्याला, चलायचं? चल, मॅडम कामा म्हणायचं, ओके बेटा चला। तर इराणियाप्रमाणे श्रियांनी सुद्धा फॅशन शो मध्ये भाग घेतलेला आहे, आणि तुम्ही इकडे बघू शकता श्रियांना सुद्धा। आणि श्रियान इथे बनलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले, आणि त्याची मी तयारी सुद्धा करून दिली, आणि सारंग त्याला जरा वेळ घेऊन बसलेले, कारण जर मी त्याच्याजवळ बसली तर मला जरा भीती होती की तो स्टेज परफॉर्म करेल की नाही, सो मी त्याचा व्हिडिओ कॅप्चर करत होती।
जस्ट फॅशन शो झालाय आणि बघा साडीमध्ये कसे चालतात आहे. कसं वाटलं तुला? कसं वाटलं तुला स्टेजवर? मस्त केलंस, मस्त केलंस. चला. आणि इकडे यांचा फोटोशूट आता. श्रियान तुला आवडलं स्टेजवर? हो. आणि मला वाटलं नव्हतं हा इतका छान करेल, कारण 1% पण प्रॅक्टिस नव्हती. आणि श्रियांची चप्पल बघा, तुळजापूर म्हणून आणलेली चप्पल. कसं वाटते तुला? छान. आणि इकडे माझी निया आणि इकडे सगळ्यांचे फोटोशूट सुरू आहेत. आणि त्यांचे बाळ जरा त्रास देतात, ते इकडे खेळवतात त्यांना. आणि हे क्यूटशी. तर इरानियाचा फॅशन शो नंतर आता छान इरानिया रेडी झालेले आहे डान्ससाठी. आणि इरानिया तुमचा लुक दाखवा एकदा. निया लुक एट मी. सो ही आहे आपली निया. इरा अगं तिकडे अंधार पडतोय राणी, माझ्याकडे बघ. चला 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 चला, कारण नेक्स्ट परफॉर्मन्स इरानियाचाच आहे, त्यामुळे हो हो चल. काय चेंजिंग मे बी त्या साईड ती 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 सगळे. चला. कपड्यांसाठी ॲप एवढंच काय, शाहरुख खान भाजी पण ॲपवरूनच मागवतो. हळदी कुंकूचा प्रोग्राम सुरू झाला आणि सगळी जेंट्स मंडळी जी आहे ती जेवण करण्याकरिता गेली. इथे आहे एक सेल्फी पॉईंट, जिथे सगळ्यांनी छान असे फोटोजसुद्धा काढले. आणि यावेळेस काय गिफ्ट मिळालेलं आहे, म्हणजे वाण काय मिळालेलं आहे, मी तुम्हाला घरी गेल्यावरच दाखवणार. तर जसं मी सांगितलं की जेवणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. सो जेंट्स मंडळी तर आधी जेवणासाठी आलेलेच, त्यानंतर आम्ही सुद्धा इथे जेवायला आलेलो. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असे पदार्थ आहे. आणि सगळ्यात शेवटी जे होतं ते म्हणजे लौकीचा हलवा, जो पहिल्यांदाच मी खाल्लेला इथे.
तर जस्ट आता फॅशन शो झाला आणि आता वाजलेले दुपारचे 4. बाहेर भयंकर वारा आहे आणि आता मी ड्रेस चेंज करणार कारण आता आमचा डान्स सुद्धा आहे 1 तासानंतर. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल इराणी मस्त खेळतात आहे आणि मी आता माझी बॅग घेण्याकरता आली आणि बघितलं तर माझा इतका अवतार दिसतोय म्हणजे स्वतःला ओळखायला येत नाही असं झालेलं आहे. घरून रेडी होऊन जेव्हा येतो तिथे तेव्हा किती छान आणि नंतर सगळ्या जेवणाचा प्रोग्राम झाला आणि बरेच प्रोग्राम झाले. सो त्यामध्ये आम्ही बसलेलो आणि खूप छान झाला फॅशन शो. आता बघूया आपला डान्स कसा होत होतो. तर चला तुम्ही लगेच रेडी होते आणि प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातला जो डान्स आहे तो खूप स्पेशल आहे. कुठली तरी थीम त्यामध्ये आम्ही मेन्शन केलेली आहे त्यामुळे चला. तलवार बिस्किट पार्टी सुरू आहे बघा. तर इथे मी आता रेडी झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल खूप हवा आहे आणि हे आहे लेडीज चेंजिंग रूम. तिथे सगळ्या लेडीज चेंज करता येतात ड्रेसेस. बरेच जणांचे त्यांचे परफॉर्मन्स झालेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत परफॉर्म करायला. थोडा टी ब्रेकसुद्धा झालेला आहे. सो इकडे बरेच जण टी घेतात. तर रेडी झाल्यानंतर जवळजवळ 3 गाण्यानंतर आमचा डान्स झाला आणि हा जो डान्स आहे हा संपूर्ण मी तुमच्याशी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार कारण हा जवळजवळ 7 मिनिटाचा डान्स आहे. सो या व्हिडिओमध्ये जर मी तो ॲड केला तर फार मोठा व्हिडिओ होईल. सो म्हणून म्हटलं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला हा पूर्ण डान्स बघायला मिळेल. पण माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स आहे जुबेल मराठी मंडळ येथे म्हणून म्हटलं जरा का असेना छोटासा पार्ट तुमच्याशी शेअर करावा आणि याचीच प्रॅक्टिस जी आम्ही घरी केली होती ते सुद्धा तुम्ही या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलीच आहात. तर तुम्हाला हलकी फुलकी माझी झलक इथे मी तुम्हाला दाखवते आहे की आम्ही डान्स कसा केला आणि हा सगळा आम्ही ड्रेस कोड ऑलरेडी डिसाईड केला होता. जसं भारतामध्ये विविध प्रकारच्या साईट्स आहे ऑनलाईन शॉपिंगच्या तशा इथे सुद्धा आहे. सो आम्ही तिथनं सगळ्यांनी छान असे हे सगळे ड्रेसेस जे आहे हे परचेस केले जेणेकरून आमच्या डान्सला छान असा लुक येईल आणि तो एक ग्रुप डान्स म्हणून आम्हाला प्रेझेंट करताना पण छान वाटेल म्हणून आणि बघणाऱ्याला पण एक छान उत्साह येतो बघताना. जेव्हाही तुम्ही कुठलाही डान्स कुठलाही नाट्य जेव्हा तुम्ही प्रेझेंट करताना पर्टिक्युलरली त्या ड्रेसअप त्या गेटअपमध्ये असाल तर ते बघतानाही फार छान वाटतं म्हणून. तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे दाखवणारच की आपला डान्स कसा झाला तो. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही सुद्धा डान्सची आतुरतेने वाट बघत असणार. जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.